Dear students, I am your history teacher, Mrs. Sankhe. Today we are going to learn chapter number 3, Life on Earth. First point, formation of the Earth. There are some questions we all wonder about. For example, how did the Earth on which we live come to be? When did that happen? Was it always the way we see it today, or has it undergone changes? If it has changed, what exactly are those changes? That means everyone must be thinking about the earth, how it came to exist, or is this earth is same hundreds of years ago? These are the questions you might have in your mind. म्हणजेच काय की मुलांनो, तुम्हाला असं वाटत असेल की ही पृथ्वी कशी बरं निर्माण झाली असेल, आणि ही पृथ्वी आज आपण पाहतो तशीच ही नेहमी होती का, की ह्याच्यामध्ये काही बदल झाले असतील? हा प्रश्न तुम्हाला अनेक वेळा मनामध्ये आला असेल. या प्रश्नाचीच उत्तरं आपण पुढे पाहणार आहोत. तर आपण पुढचा मुद्दा पाहूया. त्याच्यामध्ये सांगितलेलं काय आहे. On the basis of scientific research, it is now believed that around 4.5 billion years ago, an enormous cloud of very hot gases and dust spinning at great speed was formed in space. म्हणजे काय की 4.5 अब्ज वर्षापूर्वी सायंटिफिक रिसर्चनुसार असं सिद्ध झालेलं आहे की 4.5 अब्ज वर्षापूर्वी प्रचंड मोठा असा, एनॉर्मस म्हणजे खूप मोठा, प्रचंड मोठा, क्लाउड म्हणजे ढग, खूप उष्ण असे गॅसेस आणि डस्ट असलेला असा मोठा तो क्लाउड तयार झाला होता. आणि इट वॉज स्पिनिंग ॲट ग्रेट स्पीड, म्हणजे तो गोल गोल फिरत होता जोरात. इन सर्क्युलर मोशन, सर्क्युलर मोशन म्हणजे गोल गोल. अँड इट डिवायडेड इंटू सेव्हरल पोर्शन, दस क्रिएटिंग द सन अँड द प्लॅनेट्स विच रिव्हॉल्व अराउंड द सन. म्हणजे आणि मग तो गोल गोल फिरण्यामध्ये जो स्पीडमध्ये फिरत होता क्लाउड, त्या क्लाउडचे काही भाग झाले, डिवाइड झाले ते, आणि त्याचे भाग होऊन त्याच्यापासून 7 प्लॅनेट्स तयार झाले. द नेम ऑफ दीज प्लॅनेट्स आर मर्क्युरी, व्हीनस, अर्थ, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरॅनस अँड नेपच्यून. हे 7 त्याच्यापासून तयार झालेले प्लॅनेट्स आहेत. आणि त्यामध्येच अर्थ सुद्धा आहे. म्हणजे आपण ज्या ग्रहावर राहतो तो ग्रह म्हणजे अर्थ. द फ्रॉम इन दिस प्लॅनेट आवर अर्थ प्लॅनेट इज ऑल्सो देअर, अँड दिस इज हाव आवर अर्थ केम इन टू एक्झिस्टन्स. नाव beginning of life on the earth. Among these planets, the earth is the only planet where life is known to exist. That means what? Only on the earth life is there. No other planet has life. After the formation of the earth, it took about 80 crore years for its surface to cool down and for water bodies to form on it. असं म्हटलं जातं की हा पृथ्वी हा एकमेव असा ग्रह आहे की जिथे जीवसृष्टी आहे. म्हणजे प्राणी, पक्षी, वनस्पती हे सर्व काही अस्तित्वात आहेत. आणि इतर प्लॅनेटवरती तसं नाही आहे. मग ह्या पृथ्वीला हे सर्व तयार होण्यासाठी जवळजवळ
80 करोड इयर्स ह्या सरफेसला, पृथ्वीच्या सरफेसला थंड व्हायला लागले. आपल्याला सर्वांना माहिती आहे की ह्या गरम गॅस आणि डस्टपासून पृथ्वीची निर्मिती झाली होती. आणि मग त्या क्लाउडच्या मधनं तयार झालेला हा जो पृथ्वी हा ग्रह आहे त्याला थंड होण्यासाठी किती वर्ष लागले तर 80 करोड वर्ष. आणि त्यानंतर पृथ्वीवरती पाणी निर्माण झालं. It is believed that various kind of unicellular organism or living things first appeared in water. They are known as protozoa. Gradually, multicellular living things developed from these unicellular ones. Protozoa are so tiny that they cannot be seen without the naked eyes. We need microscope to see them. So here we can say after this formation of water on the earth, there are unicellular organism found, and they appeared firstly in water. And that was known as protozoa. After that, it was the unicellular, means single cell containing single cell. Unicellular means containing single cell. म्हणजे एक पेशीय जीव हे पाण्यामध्ये निर्माण झालं. आणि ते पाण्यामध्ये निर्माण झालेल्या ह्या एक पेशीय जीवाला म्हटलं जायचं प्रोटोझा. आणि त्याच्यानंतर अनेक पेशीय जीव हे पाण्यामध्ये त्यानंतर निर्माण झाले. सर्वप्रथम तयार झाला तो एक पेशीय प्राणी. आणि हे जे प्रोटोझा आहे ते इतके छोटे असतात. दे आर सो टायनी सो वी कॅनॉट सी देम विथ normal eyes. Naked eyes means normal eyes. When now you can see it only with the help of microscope. एवढे ते छोटे असतात की त्यांना आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. त्यांना पाहण्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोपचा उपयोग करावा लागतो. आता मायक्रोस्कोप म्हणजे काय? मायक्रोस्कोप म्हणजे एक अतिशय छोटी गोष्ट पाहण्यासाठी काच लावलेली एक दुर्बीण असते आणि ते एक मशीन असतं. ते आपल्या प्रयोगशाळेमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतं. द ॲनिमल वर्ल्ड ऑन द अर्थ. नेक्स्ट पॉइंट, द ॲनिमल वर्ल्ड ऑन द अर्थ. लिव्हिंग वर्ल्ड ऑन द अर्थ consists of plants and animals. Here we shall take into account the animal world. What are considered in living things? All trees, plants, animals. These all are known as the living world. तर ह्या लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे काय? जीवसृष्टी. या जीवसृष्टीमध्ये अनेक गोष्टी येतात. त्याच्यामध्ये वनस्पती, प्राणी यांचा समावेश होतो. तर या वनस्पती आणि प्राणी हे जे आहेत हे जलचर आणि उभयचर म्हणजेच प्राणी, फिश and fish also known as living thing. So here we will see some characteristics of animals. What are the characteristics of animals? One, animal breathe. म्हणजे animals श्वासोच्छ्वास करतात. Breathe means what? Inhaling oxygen and exhaling carbon dioxide from our body. That is known as breathing. म्हणजे प्राणी हे श्वासोच्छ्वास करतात, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतात, ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये घेतात. त्याला म्हणतात श्वास घेणे आणि सोडणे, त्याला म्हणतात ब्रीदिंग. सर्व प्राणी हे श्वासोच्छ्वास करत असतात प्राणी. दुसरं आहे सेकंड,
Animal move in order to get food or for other purposes. Animals, in this point we have to see that animal move from one place to another place in order to get food or some other work. We are also animal. Human being is also animal. There are so many animals you have seen around you. So they move on their legs, or they go on walking for whatever they want, for their food or some other requirement. So this is also one of the characteristics. प्राण्यांचं एक वैशिष्ट्य, अजून दुसरं वैशिष्ट्य म्हणजे प्राणी हे एका जागेवरून दुसऱ्या जागी स्वतः हालचाल करतात. ते आपल्या अन्नाच्या शोधामध्ये किंवा इतर काही कामासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्वतः हालचाल करून जातात. हे झालं दुसरं त्यांचं कॅरेक्टरिस्टिक्स, वैशिष्ट्य. तिसरं आहे ऑफ सम स्पीसीज lay eggs and their young ones are born out of eggs. Here we can see some birds lay eggs and their young ones come out of it. For example, chicken, duck, sparrow, crow and all other birds. They lay egg and their young ones come out of the egg. Animals of some other species give birth to their young ones. Some animals do not lay eggs and they give birth to their species by themselves only. For example, man, horse, elephant, cat, dog, etc. These type of animals give birth to their young ones by themselves. They are mostly mammals. आता या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे की काही ॲनिमल जे आहेत ते असे असतात की ते ले एग्स म्हणजे अंडी घालतात आणि त्यातनं त्यांची पिल्लं जन्माला येतात. मग ह्याच्यामध्ये आपण पाहू शकतो की पक्षी हे अंडी घालतात आणि त्यातनं त्यांचे पिल्लं जन्माला येतात. मग ह्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो, उदाहरण घेऊ शकतो की कोंबडी, बदक, त्यानंतर इतर पक्षी आहेत, कावळा, चिमणी, कबूतर, त्यानंतर इतर सर्व पक्षी हे अंडी घालतात आणि त्यातनं त्यांची पिल्लं जन्माला येतात. आता काही प्राणी असे असतात की ते अंडी न घालता त्यांची पिल्लं जन्माला येतात. मग ते कोणते बरं? मग उदाहरणार्थ त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की माणूस, घोडा, हत्ती, त्यानंतर मांजर, त्यानंतर कुत्रा, हे सर्व जे याच्यासारखे सर्व प्राणी जे आहेत ते प्राणी काय करतात? आपल्या पिल्लांना स्वतः जन्माला घालतात. अशा प्रकारे आपल्याला ह्या प्राण्यांचं कॅरेक्टरिस्टिक्स करता येतं. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे वैशिष्ट्य सांगता येतात. आशा आहे हा धडा तुम्हाला छान पैकी समजला असेल. धन्यवाद.